संघाचे संघमालक शिवराजदादा मादे आणि संदीपदादा मादे, कृपया आपण आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. डीजे स्पोर्ट क्रिकेट संघाचा संघमालक श्री देवजी केशव पड्यार आणि चेतन राऊत यांनी आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. माऊली क्रिकेट संघाचे संघमालक विलास जोगळे, डीजे स्पोर्ट्स संघाचे संघमालक देवजी केशव पडार आणि चेतन राऊत, राऊत 11 क्रिकेट संघाचे संघमालक इथे हजर नाही आहेत, तर त्यांचं सन्मान चिन्ह नंतर देण्यात येईल. त्याच्यानंतर हर्ष 11 क्रिकेट संघाचे संघमालक विनायक सूद, आपण आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 स्टार क्रिकेट संघाचे संघमालक नितीन, 5 स्टार क्रिकेट संघाचे संघमालक नितीन यांना सन्मानित करतील. त्याच्यानंतर फाईट क्लब क्रिकेट संघाचे संघमालक फाईट क्लब, फाईट क्लब तर या आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी डायरेक्ट आता बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. आपल्याला बेस्ट बॅट्समन आपण जो निवडला आहे तो अक्षय पळसमकर, बेस्ट बॅट्समन माऊली विलन क्रिकेट संघाचा अक्षय पळसमकर. मंदार गीतिये बंटी आपले शिवसेना गटप्रमुख आहेत, तर कृपया आपण त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल ते अक्षय पळसमकर यांना, उत्कृष्ट फलंदाज. त्याच्यानंतर पुढील पारितोषिक आहे ते उत्कृष्ट गोलंदाज हरिश्चंद्र पळसमकर यांच्याकडून आपण देतोय. आपला स्पर्धेतील उत्कृष्ट बॉलर आहे सर्वेश लक्ष्मी स्पोर्ट्स. खरंच खूप चांगली गोलंदाजी केली आहे सर्वेशने आणि अतिटतीच्या सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये एक मोलाचं योगदान दिलंय. त्याच्यानंतर उत्कृष्ट कीपर यष्टीरक्षक आपला आहे तो विक्रम, उत्कृष्ट यष्टीरक्षक विक्रम जाधव. उत्कृष्ट यष्टीरक्षक श्री अरविंद पळसमकर माजी क्रिकेटपटू, कृपया आपण आपल्या हस्ते यष्टीरक्षकाचं पारितोषिक द्यायचं आहे श्री अरविंद पळसमकर. उत्कृष्ट फिल्डिंग ही आपण देतोय प्रशांत हातनकर याला. एक चांगला झेल घेतला होता त्याने यष्टी मागे कामगिरी करताना. आपले बुक्कड अड्डा मालक श्रीकांत भोसले यांच्या हस्ते
यांच्याकडून हे पारितोषिक आले. तर बकुळेश जाधव पुढील पारितोषिक आहे सर्वात जास्त षटकार मारलेत ते प्रमोद बेरे लक्ष्मी स्पोर्ट्स. सर्वात जास्त षटकार प्रमोद बेरे लक्ष्मी स्पोर्ट्स. घरणी आई लक्ष्मी उमाजी पळसमकर यांच्याकडून हे पारितोषिक आले. एक दुर्दैवी घटना घडली, त्या आपल्यात आज नाही आहेत, तरी पण पारितोषिक देशील निलेश पळसमकर. सर्वात जास्त षटकार निलेश पळसमकर देतील प्रमोद बेरे यांना लक्ष्मी स्पोर्ट्स. त्याच्यानंतर पारितोषिक आहे ते उदयोन्मुख खेळाडू ट्रॉफी कुमार ईशान प्रदीप पळसमकर यांच्याकडून आपल्याला पारितोषिक आले. उदयोन्मुख खेळाडू माऊली 11 मधला सूरज याला आपण पारितोषिक करतोय उदयोन्मुख खेळाडू. प्रथमच खेळतोय आपली ही स्पर्धा उदयोन्मुख खेळाडू सूरज. आपले ते शिस्तबद्ध संघासाठी पारितोषिक आले. प्रवीण तानू पळसमकर यांच्या स्मरणार्थ पांड्या महादे यांच्याकडून आपल्याला शिस्तबद्ध संघाचा पारितोषिक आलेला आहे. तर शिस्तबद्ध संघ ठरतोय शिस्तबद्ध संघ आपल्याला ठरतोय राऊत 11. तर शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी आली आहे प्रवीण तानू पळसमकर यांच्या स्मरणार्थ पांड्या महादे याच्याकडून. पांड्या महादे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी घ्यायची आहे राऊत 11 संघाने. त्याच्यानंतर आपल्या इथे प्रत्येक विजेता आणि उपविजेता संघासाठी मेडल्स आले होते. एकता क्रिकेट संघा हळदीची खानवाडी. तर मी एकता क्रिकेट संघाचे कर्णधार इथे उपस्थित असतील, त्यांनी कृपया सर्व खेळाडूंना मेडल्स द्यायचे आहेत. तर तत्पूर्वी मी एक मालिकावीराचं आपलं पारितोषिक राहिलं आहे. तर मालिकावीर आपल्या इथे ठरलाय तो प्रमोद बेरे लक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ. मालिकावीरचं पारितोषिक आपल्याला आलं तर अवनीश योगेश पळसमकर यांच्याकडून. आणि फायनलचा सामनावीर राहिला होता. तर सामनावीर आपला ठरतोय सर्वेश. फायनल मॅचचा सामनावीर सर्वेश. माझ्या सामनावीरचा पारितोषिक देतील प्रकाश जोगळे. फायनल मॅचचा सामनावीर आहे तो सर्वेश. आपल्या ते द्वितीय म्हणजे
उपविजेता ठरलेला संघ म्हणजे माऊली क्रिकेट संघ. आपले ते उपविजेता चषक आला होता सौ दीपालीताई देवदीप पड्यार खालीलवाडी वडोदसोळ यांच्याकडून. तर मी त्यांना विनंती करतो त्या इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया माऊली क्रिकेट संघाला उपविजेता संघाचं पारितोषिक द्यायचं आहे. सौ दीपालीताई देवजी पड्यार यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. ऋषिकेश देवजी पड्यार यांच्या हस्ते माऊली क्रिकेट संघाचा उपविजेता चषक. आपल्या इथे सामना झाला होता अम्मा भगवान विरुद्ध हर्ष इलेवन. तर त्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता तो अविनाश जोगळे. अविनाश जोगळे इथे असेल तर कृपया त्यांनी सामनावीराचं पारितोषिक घ्यायचं आहे. उपविजेता संघाने 2 मिनिटं थांबायचं आहे. उपविजेता संघ आपल्या इथे विजेता संघ ठरला आहे तो लक्ष्मी स्पोर्ट्स. तर लक्ष्मी स्पोर्ट्स संघाला मी आमंत्रित करतो, त्यांनी स्टेज समोर यायचं आहे. आणि आपल्या इथे विजेता ठरला तो लक्ष्मी स्पोर्ट्स. लक्ष्मी स्पोर्ट्स संघासाठी पारितोषिक आपल्याला प्राप्त झालं होतं ते श्री भावेश गणपत बाईंगवाडी यांच्याकडून. तर ते इथे उपस्थित नाही आहेत. तर मी शिवराजदादा मादे यांना विनंती करतो की विजेता चषक लक्ष्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला द्यायची आहे. विजेता संघाचा चषक द्यायचा आहे लक्ष्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. शिवराजदादा मादे कृपया आपण त्यांना प्रदान करायचा आहे. विजेता संघ लक्ष्मी क्रिकेट स्पोर्ट्स. तरी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा मी संपला असं जाहीर करतो. आणि इथेच आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. सर्वांना एक विनंती आहे, सर्व संघ मालक इथे उपस्थित कर्णधार हॅलो, संघ मालकांना कळकळीची विनंती आहे की जे आपले सर्व खेळाडू असतील
त्यांनी कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपापल्या खेळाडूची जिम्मेदारी घेऊन संघ मालकाने मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. कुठलेही वादविवाद व कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची संघ मालकाने आणि सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच संपतोय असं मी जाहीर करतो. धन्यवाद.